आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कोकण रेल्वे अजूनही सुरू होण्यासाठी 2 ते 3 तास लागणार असल्याची माहिती कळते। दिवाणखटीव बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड बाजूला करण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल येत आहे। अजूनही कोकणची रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे। चिपळूणमध्ये प्रवाशांची गर्दी ही पाहायला मिळते, तर काही तासांपासून या ठिकाणी रखडलेले प्रवासी आहेत हे रेल्वे स्टेशनचा आसरा धरून या ठिकाणी आहेत। तर एका प्लॅटफॉर्मवरती एक ट्रेन जी आहे गुजरातला जाणारी ही देखील 7 तासापासून याच ठिकाणी थांबलेली आहे आणि यातील प्रवासी जे आहेत हे देखील ताटकळत राहिले आहेत। आपण या दृश्यांमधून पाहू शकतो चिपळूण रेल्वे स्टेशनची दृश्य आहेत। इथं आल्यानंतर प्रवाशांना नेमकं जायचं कुठे आहे हेही समजत नाहीये, कारण चिपळूणात पाणी भरल्याच्या बातमी प्रसिद्ध झाल्या आणि यानंतर चिपळूणमधून जी जाणारी व्यवस्था आहे, प्रवासी व्यवस्था ही काही ठिकाणी कोलमडली होती। याचाही फटका इथे या प्रवाशांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही तासांपासून हे प्रवासी आहेत हे इथं ताटकळत बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या दृश्यांमधून तर दुसऱ्या ट्रॅकवरती आपल्याला ट्रेन जी आहे काही तासापासून ही थांबलेली आपल्याला पाहायला मिळते। चिपळूण शहराच्या बाजूने जाणारा मुंबई गोवा महामार्ग आहे, इथून मोठ्या प्रमाणात वाहतूक मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची होत असते। मात्र याही ठिकाणची वाहतूक सेवा आहे ही काही ठिकाणी कोलमडलेली दिसते। यामुळे प्रवाशांचे या ठिकाणी हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे रेल्वे प्रशासन दावा करते की काही वेळातच या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही निवळली जाईल, ट्रॅकवर आलेली माती आणि दरड काढली जाईल असं सांगितलं जातं। मात्र वास्तवात प्रवाशांपर्यंत ह्या सूचना पोहोचत असल्यामुळे प्रवासी या ठिकाणी आहेत ताटकळत बसलेले आहेत आणि त्यांना पुढची कोणतीच माहिती मिळत नसल्या कारणानं त्यांना देखील प्लॅन करताना अडथळे निर्माण होत आहेत। अद्याप तरी ही परिस्थिती कायम आहे आणि संपूर्ण वेळापत्रक जे आहे रेल्वेचं। तर आपण हे दृश्य बघतोय चिपळूण रेल्वे स्थानकावरचे आहेत, कारण मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होते। रेल्वे सेवा अद्याप देखील ठप्पच आहे। त्याचबरोबर शहरात इतरत्र पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झालेली चिपळूणमध्ये पाहायला मिळते। कोकणामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम रेल्वे प्रवाशांवर होतोय। रेल्वे प्रवाशांना आता तासनतास रेल्वे स्थानकावर वाट पाहावी लागते, कारण अद्याप कोकण रेल्वे सुरू झालेली नाहीये। दिवाणखटीव बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड कोसळली आहे आणि या संदर्भात सध्या रेल्वे प्रशासनाकडून देखील संपूर्ण तयारी सुरू केली जाते। लवकरात लवकर ही दरड बाजूला करून रेल्वे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। मात्र तरी देखील अद्याप आणखी किती काळ लागेल या सगळ्याला ते देखील सांगणं कठीण आहे।